शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात गेल्या वर्षभरात भाई दिगंबर कांबळे यांनी परिसरातील सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना संघटित केल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात अंजनीतील शेतकऱ्यांचा लढा. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. नेतृत्वाखालील पावनखिंड. अंजनी गावातील या लढ्याची तुलना शिवाजी महाराजांच्या काळातील पावनखिंडीच्या लढ्याशी करण्यात आली आहे, जिथे बाजीप्रभू देशपांडे यांनी नेतृत्व केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व श्री शरद पवार, शक्तीपीठ विरोधी समिती महाराष्ट्र राज्य संघटक आणि माजी सैनिक सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष श्री ज्योतिराम अप्पा जाधव यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अंजनीतील ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी हा लढा दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना रोखले. आंदोलनाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंजनीतील मुस्लिम बांधवांच्या इनाम जमिनींच्या बाधित गटाची मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. प्रमुख नेत्यांची उपस्थिती. यावेळी शक्तीपीठ विरोधी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख श्री शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते श्री महेश भाऊ खराडे आणि महाराष्ट्र किसान सभेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री उमेश भाऊ देशमुख हे देखील उपस्थित होते. राजू शेट्टी आणि महेश खराडे यांच्या दमदार भाषणानंतर उमेश देशमुख यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांचा निर्धार. शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले आणि म्हटले की त्यांच्या येण्याने लढ्यासाठी 10 हत्तीचे बळ मिळाले आहे. अंजनी गावचे सरपंच श्री प्रमोद भाऊ शिंत्रे यांनीही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. घोषणा. या आंदोलनाची मुख्य घोषणा एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशी आहे, जी शेतकऱ्यांचा महामार्गाला असलेला तीव्र विरोध दर्शवते. हा संघर्ष श्री दत्तात्रय वी पाटील, अंजनी, संस्थापक MD, इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळज यांनी सांगितला आहे. मोबाईल क्रमांक 9096010161. या माहितीवरून तुम्हाला अंजनीतील शक्तीपीठ विरोधी आंदोलनाची सविस्तर कल्पना येईल. सर्व शेतकरी भावांनो, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणार नाहीच, पण त्याचं जे काही रेखांकन तयार करण्यासाठी, मोजणी करण्यासाठी त्या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांना विरोध करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेले आहात. गेल्या 1.5 वर्षापासून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. 12 जिल्ह्यामधून 27,000 एकराचं एकूण उत्पादन होणार आहे. आणि या 12 जिल्ह्यामध्ये आम्ही एक सर्वपक्षीय अशा प्रकारचं एक समन्वय समिती तयार केली. त्याच्या सातत्यानं आमच्या बैठका होत असतात, मेळावा होत असतात. मध्यंतरी मुंबईला एक मोर्चा सुद्धा झाला. आणि कसल्याही परिस्थितीत देवाधर्माच्या नावानं आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग ही मंडळी करताय, पण यांचे मनसुबे वेगळे आहेत. कारण ही जी देवस्थानं दाखवलेली आहेत, मग ते पोहरादेवी असेल, त्याचबरोबर हे माहूर असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, किंवा पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, आदमापूर असेल, आरेवाडी असेल, ही सगळी देवस्थानं आधीचा जो रस्ता आहे नागपूर रत्नागिरी या रस्त्याला जोडलेली आहे. त्यासाठी नवा काय करायची गरज नाही. आणि ती वेगवान जोडायचं असेल तर डोकं आहे. मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मे महिन्यामध्ये मी परभणीला एका मोर्चाच्या निमित्तानं गेलेलो होतो. आणि इथनं आमच्या घरापासून, म्हणजे मिरजेपासून 5 किलोमीटरवर माझं घर आहे, तुम्हाला माहिती असेल. आमच्या घरापासून 470 किलोमीटर अंतरावर परभणी आहे. 470 किलोमीटर अंतर मी मे महिन्यामध्ये फक्त 4.25 तासात तोडलेलं होतं. आणि किती वेगवान रस्ता पाहिजे तुम्हाला? बरोबर. हा 4.25 तासामध्ये 470 किलोमीटर मी घरात आलो होतो. म्हणजे साधारण दुपारी 3-3:30च्या दरम्यान निघालो होतो घरात, संध्याकाळी 7च्या दरम्यान घरात होतो. ह्याच्यापेक्षा वेगवान कुठला रस्ता पाहिजे तुम्हाला? म्हणजे आता प्रचलित रस्ता राष्ट्रीय महामार्गानं प्राधिकरणानं बांधून घेतलेला आहे आणि तो तोट्यात चाललेला आहे, लक्षात घ्या. आता हे बोरगावचा टोल जो आहे, तिथल्या मॅनेजरला विचारा. दररोज त्यांचं टार्गेट होतं 40 लाख रुपये दररोज गल्ला गोळा झाला पाहिजे. तिथं होते फक्त 8 ते 9 लाख रुपये. म्हणजे इतका तोटा, म्हणजे 25% सुद्धा अपेक्षेपेक्षा त्यांचा गल्ला गोळा होत नाही. इथनं बोरगाव किती लांब आहे? संपूर्ण नांदेड पर्यंत जरी बघितला तर ह्या रत्नागिरी महामार्गाला समांतरच हा रस्ता गेलेला आहे. काही गरज नाही.
जरा फक्त गॅप पडलाय तो बार्शी जवळ, ते पंढरपूर जोडायचं म्हणून. नाहीतर 5-6 किलोमीटरच्या अंतरावरूनच हे दोन्ही रस्ते गेलेले आहेत. पण कशासाठी हा तास? ते केंद्र सरकारचा आहे की राज्य सरकारचा आहे? म्हणजे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं ह्याच्यातून मोठं आता 86,000 कोटीतनं किमान 50,000 कोटी रुपये काढायचा यांचा डाव दिसतो. पण हे मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. तुम्ही जर का नेटवर बघितलं, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आपले सगळे रस्ते कुठले कुठले बांधले आहेत आणि त्याला 1 किलोमीटरला किती खर्च आले